नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मीरा भोपाळे स्वागत करते तुमचं जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये. चालू घडामोडीचा आपण प्रत्येक आठवड्याला एक आठवड्याभराच्या जेवढ्या काही महत्त्वाच्या घटना किंवा जेवढ्या काही महत्त्वाच्या घटनेपासून बनणारे प्रश्न असतील ते घेत असतो. तसं तर चालू घडामोडी दररोज करायला पाहिजेत, पण आठवड्याभराच्या एकदाच केल्यामुळे वेळ आणि मेहनत पण वाचते. त्यामुळं चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू, मेहनती आणि जिद्दी विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा. प्रश्न क्रमांक पहिला. फेब्रुवारी 2026 मणिपूरचे नवे मुख्यमंत्री कोण होतील? तर ते होतील युमन खेनचंद सिंग. आता सध्याला मणिपूरमध्ये एका वर्षापासून राष्ट्रपती राजवट लागू आहे आणि ती 12 फेब्रुवारी 2026ला संपेल. त्यावेळेस मणिपूरचे नवे मुख्यमंत्री बनतील युमन खेनचंद सिंग. यानंतर दुसरा प्रश्न आहे, कोणत्या भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाला क्रिफर्ट्स पुरस्कार 2026, ज्याला भूवैज्ञानिकाचा नोबेल म्हटले जाते, प्रदान करण्यात आलेला आहे? तर ते आहेत वीरभद्र रामनाथन, ज्यांनी 1975 हे सिद्ध केलं की केवळ कार्बन डायऑक्साईडच नाही तर क्लोरोफ्लोरोकार्बन्ससारखे वायू देखील हरितगृह परिणामात महत्त्वाची भूमिका बजावत असतात. यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा. फेब्रुवारी 2026 भारत आणि कोणत्या देशादरम्यान खंजर-13 या संयुक्त लष्करी सरावाची 13वी आवृत्ती आयोजित करण्यात आली होती? तर खंजर हा युद्धसराव किर्गिझस्तान आणि भारतामध्ये होत असतो, जो 2011 सुरू झालेला आहे आणि सध्याला यावर्षी मिस्सामारी, आसाम येथे हा लष्करी सराव आयोजित केलेला होता. यानंतर प्रश्न क्रमांक चौथा. जागतिक कर्करोग दिन कधी साजरा केला जातो? तर ते आहे 4 फेब्रुवारी आणि त्याची यावेळेसची थीम होती युनायटेड बाय युनिक. यानंतर प्रश्न क्रमांक 5. भारतीय विमानतळ प्राधिकरण AAI च्या पहिल्या महिला मानव संसाधन संचालक म्हणून कोण पदभार स्वीकारणार आहे? तर त्या आहेत निवेदिता दुबे. यानंतर प्रश्न क्रमांक 6. बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन वर्ल्ड टूर सुपर 300 स्पर्धेत थायलंड मास्टर्स 2026 महिला एकेरी विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर त्या आहेत हरियाणाच्या देविका सिंहाग. यांनी महिला एकेरीचे विजेतेपद स्वीकारलेलं आहे आणि ही बँकॉक थायलंडमध्ये स्पर्धा आयोजित केली आणि ह्याची ही 9वी आवृत्ती होती. तर पुरुष एकेरीमध्ये के जंकी उबेदिनउल्ला, जे की इंडोनेशियाचे आहेत, त्यांनी बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन वर्ल्ड टूर सुपर 300 स्पर्धेत पुरुष एकेरीचे विजेतेपद जिंकले आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 7. भारताला औषध व जैव तंत्रज्ञानात जागतिक महासत्ता बनवण्यासाठी 2026च्या अर्थसंकल्पात कोणते अभियान जाहीर करण्यात आलेले आहे? तर ते आहे बायोफार्मा शक्ती मिशन. निर्मला सीतारामने सध्याला अर्थसंकल्प आपला मांडलेला आहे 2026चा आणि त्यामध्ये औषध व जैवतंत्रज्ञानात जागतिक पातळीवर महासत्ता बनवण्यासाठी भारताला बायोफार्मा शक्ती मिशन हे एक अभियान जाहीर केलेलं आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 8. भारतातील लष्कर आणि ITBPने कोणत्या राज्यात लढाऊ समन्वय आणि अग्निशक्ती वाढविण्यासाठी अग्निपरीक्षा नावाचा त्यांचा पहिला संयुक्त सराव आयोजित केलेला आहे? तर ते होतं अरुणाचल प्रदेश.
यानंतर प्रश्न क्रमांक 9. कोणत्या 2 राज्यांमधील पेन्नियार नदीचा पाणी वाद सोडवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला एक न्यायाधिकरण स्थापन करण्याचे निर्देश दिलेले आहेत? तर पहिले तर पेन्नियार नदीचा पाणी वाद हा कर्नाटक आणि तमिळनाडू ह्या 2 राज्यात आहे आणि भारतीय संविधानाच्या कलम 262 नुसार न्यायाधिकरण स्थापन करण्यात यावं असं हे कलम आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 10. केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ऑरेंज इकॉनॉमीला प्रोत्साहन देण्याची घोषणा केली आहे. ती कशाशी संबंधित आहे? तर पहिले ऑरेंज इकॉनॉमी म्हणजे काय आपण समजून घेऊत. ज्या इकॉनॉमीमधून एखादी भौतिक म्हणजे कुठलीही वस्तू जी की एक स्पेशल आकार आहे ती वस्तू नसून ती काय आहे तर कल्पनाशक्ती आणि बौद्धिक क्षमता या सगळ्याच्या बदल्यात ज्या इकॉनॉमिक पैसा मिळतो त्या इकॉनॉमीला ऑरेंज इकॉनॉमी असं म्हणतात. उदाहरणार्थ चित्रपट, संगीत, गेमिंग, फॅशन डिझायनिंग, डिजिटल कंटेंट जे आहे त्याबद्दल ऑरेंज इकॉनॉमी आहे. म्हणजेच आपल्याला असं सांगता येईल की सृजनशील उद्योग व सांस्कृतिक वारसा याबद्दल ऑरेंज इकॉनॉमी आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 11. 5वा रुसोमा ऑरेंज फेस्टिवल 2026 हा कोठे आयोजित केला गेला? तर हा कोहिमा, नागालँड येथे 5वा रुसोमा ऑरेंज फेस्टिवल आयोजित केला आणि तो कुठे केला तर रुसोमा या गावामध्ये. हा फेस्टिवल 2 दिवस चालत असतो. यानंतर प्रश्न क्रमांक 12. कोणत्या बँकेने सनराइज सेक्टरला वित्तपुरवठा करण्यासाठी चक्र सेक्टर ऑफ एक्सलन्स सुरू करण्याची घोषणा केली आहे? तर ते आहे SBI म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया. यांनी अक्षय ऊर्जा म्हणजेच काय जी नष्ट होत नाही अशा ऊर्जेसाठी चक्र सेंटर ऑफ एक्सलन्स ही घोषणा करून वित्तपुरवठा करण्यासाठी मदत केलेली आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 13. हिवाळी ऑलिम्पिक्स 2026 कोणत्या शहरात आयोजित केले आहे? तर ते आहे मिलान कोर्टेना, इटली येथे. 6 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी दरम्यान हे आयोजन आहे आणि ही हिवाळी ऑलिम्पिकची 25वी आवृत्ती आहे जी की इटलीमध्ये झालेली आहे. या अगोदर 2 वेळा इटलीमध्ये म्हणजे एकूण 3 वेळा इटलीमध्ये हिवाळी ऑलिम्पिक झालेला आहे आणि यावेळेसची त्याची थीम आहे टीना आणि नीलो. यानंतर प्रश्न क्रमांक 14. कृषी उत्पादकता वाढविण्यासाठी व शेतकऱ्यांना सल्लागार व सहाय्य देण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये कोणते AI आधारित साधन जाहीर करण्यात आलेले आहे? तर ते आहे भारत विस्तार ॲप, जे की शेतकऱ्याला सल्ला व सहाय्य देण्यासाठी केंद्राने अर्थसंकल्पामध्ये साधन जाहीर केलेलं आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 15. मणिपूरच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री कोण शपथ घेणार आहे? पहिल्या उपमुख्यमंत्री होऊन. आता महाराष्ट्राला तर आपल्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री भेटलेल्या आहेत ज्या की सुनेत्रा पवार आहेत. पण मणिपूरच्या सुद्धा पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आहेत नेमचा किपगेन. म्हणजे ह्या एक आणि दुसरा एक 2 उपमुख्यमंत्री होणार आहेत मणिपूरचे. पण ह्या महिला आहेत नेमच्या किपगेन ह्या महिला आहेत आणि लोसी दिखो हे पुरुष आहेत. मी मागच्याच एका प्रश्नात सांगितल्याप्रमाणे मणिपूरला जवळजवळ 1 वर्षापासून राष्ट्रपती राजवट लागू होती, जिचं कलम राष्ट्रपती राजवटीचं किती आहे तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा.
आणि ही 12 फेब्रुवारी 2026ला संपेल. आणि आता आपल्याला मणिपूरला नवीन मुख्यमंत्री त्याचबरोबर उपमुख्यमंत्री असतील. यानंतर प्रश्न क्रमांक 16, भारतातील कौशल्य प्रशिक्षण संस्था म्हणजेच IIT सुधारण्याच्या उद्देशाने कोणत्या योजनेसाठी जागतिक बँकेने म्हणजे IMFने 830 दशलक्ष अमेरिकन डॉलरचे कर्ज मंजूर केलेले आहे? तर ते आहे PM सेतू योजना, जी की IITच्या सुधारणेसाठी आयोजित केलेली आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 17, कोणत्या राज्य सरकारने लहान व्यापाऱ्यांना डिजिटल पद्धतीने सक्षम करण्यासाठी पिल्लो AI ॲप सुरू केलेले आहे? तर पिल्लो AI ॲप हे आंध्र प्रदेशचं आहे आणि त्या सरकारने लहान व्यापाऱ्यांना डिजिटल पद्धतीने सक्षम करण्यासाठी हे ॲप सुरू केलेलं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18, भारतीय रेल्वेने भारतातील पहिली LNG डिझेल ड्युएट फ्यूल डिझेल इलेक्ट्रिकल मल्टिपल युनिट ट्रेन कोठे सुरू केलेली आहे? तर ही ट्रेन LPG पण असणार आहे त्यामध्ये आणि डिझेल पण असणार आहे. ज्यावेळेस डिझेल रिड्यूस करण्यासाठी LPG वापरून ही ट्रेन चालणार आहे. त्यामुळं काय होणार आहे तर जे काही रेल्वे स्थानकावरला आहे ते वातावरण शुद्ध राहण्याचा प्रयत्न होणार आहे. आणि ही पहिली ट्रेन कोठे सुरू झाली तर ते आहे अहमदाबाद येथे. यानंतर प्रश्न क्रमांक 19, कोणत्या खाजगी कंपनीने जगातील पहिले व्यापारी अंतराळ स्थानक हेवन 1 विकसित केले आहे, जे 2027 मध्ये प्रक्षेपित केले जाईल? तर ते आहे वास्ट स्पेस. यानंतर प्रश्न क्रमांक 20, फेब्रुवारी 2026 मध्ये DRDOने सॉलिड फ्यूल डायरेक्ट रॅजिमेंट तंत्रज्ञानाची उडान चाचणी कोठे यशस्वीरित्या घेतलेली आहे? तर ही चाचणी त्यांनी चांदीपूर, ओडिसा या ठिकाणी घेतलेली आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 21, जागतिक सरकार शिखर परिषद 2026 कोठे आयोजित करण्यात आलेली आहे? तर सध्याला ती दुबई UAE मध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. मोस्ट ऑफ द परिषदा सध्याला दुबई UAE मध्ये स्थापन केलेल्या आहेत आणि ज्या कोणत्या भारतात स्थापन झालेल्या आहेत त्या नवी दिल्ली येथे आयोजित केलेल्या आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवायची. यानंतर प्रश्न क्रमांक 22, स्वच्छता पखवाडा पुरस्कार 2025 मध्ये कोणत्या बंदराने प्रथम पारितोषिक जिंकले आहे? तर ते आहे प्रायद्वीप बंदर, ओडिसा यांनी फर्स्ट प्राइज जिंकलेलं आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 23, फेब्रुवारी 2026 मध्ये संरक्षण मंत्रालयाने कोणत्या कंपनीला मिनिरत्न श्रेणी 1 दर्जा दिलेला आहे? तर ती कंपनी आहे यंत्र इंडिया लिमिटेड. यानंतर प्रश्न क्रमांक 24, जागतिक सरकार शिखर परिषदेत कोणत्या भारतीय शिक्षकाने जागतिक शिक्षक पुरस्कार 2026 जिंकला? तर ते आहेत रुबल नागी. या महिलेने रुबल नागी येथे एक सेवाभावी संस्था सुरू केलेली आहे आणि त्यांनी काय केलं, एका झोपडपट्टीमध्ये चित्र काढून त्यातून शिक्षण देण्याचा प्रयत्न केलेला होता. यानंतर प्रश्न क्रमांक 25, महिला प्रीमियर लीगचे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले? तर ते होते रॉयल चॅलेंजर्स बंगलोर. यानंतर प्रश्न क्रमांक 26, 2026-27 या आर्थिक वर्षात ज्येष्ठ नागरिकांसाठी समर्पित अर्थसंकल्प जाहीर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे? तर ते आहे केरळ आणि केरळचे अर्थमंत्री आहेत KN बालगोपाल यांनी वृद्ध अर्थसंकल्प
जाहीर केला। त्याचबरोबर एकूण अर्थसंकल्पाच्या 19% तरतूद ही वृद्ध अर्थसंकल्पासाठी केलेली आहे आणि ते केरळ राज्यातले पहिलं राज्य असं ठरलंय ज्यांनी वृद्ध अर्थसंकल्प जाहीर केलेला आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 27, पंचायत प्रगती निर्देशांक 2.0 मध्ये कोणते राज्य अव्वल स्थानावर आहे? तर ते आहे त्रिपुरा आणि त्रिपुराच्या 3 पंचायती ह्या अव्वल स्थानावर राहिल्यात। त्यामधली पहिली आहे जुगल किशोर नगर, या गावची पहिली राहिलेली आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 28, कोणत्या राज्यात सरकारी शाळेत पहिले अंतराळ केंद्र सुरू करण्यात आलेले आहे? तर हा प्रोजेक्ट छत्तीसगड राज्यातील सरकारी शाळेमध्ये सुरू केलेला आहे आणि या प्रोजेक्ट अंतर्गत जो काही अंतराळात जे काही घडामोडी घडतात ते शालेय जीवनात शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 29, भारताने कोणत्या प्रादेशिक संघटनेसोबत मुक्त व्यापार करार साठी संदर्भ अटीवर स्वाक्षरी केलेली आहे? तर ते आहे गल्फ कॉर्पोरेशन काउन्सिल। यामध्ये 6 देश आहेत ज्यामध्ये येतात सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, कतार, कुवेत, ओमान आणि बहरीन। हे 6 देश गल्फ कॉर्पोरेशन काउन्सिलमध्ये येतात आणि या गल्फ कॉर्पोरेशन काउन्सिल बरोबर भारताने मुक्त व्यापार करार केलेला आहे काही अटीसह। यानंतर प्रश्न क्रमांक 30, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतातील पहिली सरकारी टॅक्सी सेवा भारत टॅक्सी सेवा कुठे सुरू केली गेली? तर ती नवी दिल्ली येथे सुरू केली। त्याचबरोबर गुजरात येथे सुद्धा ती सुरू करण्यात आलेली आहे। जसे ओला वगैरे आहे त्याचप्रमाणे सरकारी टॅक्सी सेवा भारत टॅक्सी असं सुरू करण्यात आलेलं आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 31, भूतानच्या राणी आई ग्युयुम अशी दोरबजी वांगमो वांगचुक यांना कोणत्या भारतीय राज्याने 22वा उपेंद्रनाथ ब्रह्मा मानवतेचा सैनिक पुरस्कार 2025 ने सन्मानित केलेले आहे? तर ते आसाम राज्य आहे ज्यांनी भूतानच्या राणी आई ग्याल्युम यांना वांगचुक यांना ब्रह्मा मानवतेचा सैनिक हा पुरस्कार दिलेला आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 32, वॉशिंग्टन येथे झालेल्या स्लॅश ऑन फायर ओपन 2026 मध्ये कोणत्या भारतीय स्लॅश खेळाडूने तिचे पहिले PSA कांस्यस्तरीय विजेतेपद जिंकले आहे? तर त्या आहेत अनाहत सिंग। ती 17 वर्षाची असून तिने कांस्यपद जिंकलेलं आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 33, हैदराबाद येथे आयोजित विंग्स इंडिया 2026 पुरस्कारामध्ये कोणत्या विमानतळाला वर्षातील सर्वोत्तम विमानतळ म्हणून घोषित करण्यात आलेले आहे? तर ते आहे दिल्लीचं आंतरराष्ट्रीय विमानतळ ज्याला सर्वोत्तम विमानतळ असा दर्जा भेटलेला आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 34, केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 नुसार 16व्या वित्त आयोगाने शिफारस केल्यानुसार राज्याचा वाटा म्हणून केंद्रीय कराच्या किती टक्केवारीला मान्यता दिलेली आहे किंवा देण्यात आलेली आहे? तर हा मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे अर्थशास्त्राच्या दृष्टीने आणि ती 41% केंद्रातील थ्रू राज्यांना दिला जाणार आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 35, कोणत्या देशाचे राष्ट्रपती पॅट्रिक हर्मिनी हे 5 ते 10 फेब्रुवारी 2026 दरम्यान भारताच्या दौऱ्यावर आले होते? तर ते आहे सेशेल्स या देशाचे राष्ट्रपती आपल्या देशाला म्हणजेच भारताला भेट देण्यासाठी आलेले होते।
आपल्या आणि सेलेस या देशाच्या राजनैतिक संबंधांना 50 वर्ष पूर्ण झालेत याबद्दल त्यांनी आपल्या देशाची भेट घेतलेली आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 36 प्रोजेक्ट चीता अंतर्गत 28 फेब्रुवारी 2026 रोजी कोणत्या आफ्रिकन देशातून 28 चिते मध्य प्रदेशातील कुन्नो राष्ट्रीय उद्यानात आणले जात आहेत? तर ते आहे बोत्सवाना या राष्ट्रीय उद्यानात आणले जात आहे. ते मध्य प्रदेशमध्ये आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 37 कोणत्या देशाने 19 वर्षाखालील एकदिवसीय पुरुष क्रिकेट विश्वचषक 2026 जिंकला आहे? तर ते आहे भारत. यानंतर प्रश्न क्रमांक 38 कोणते राज्य सरकारने बेरोजगार तरुणांसाठी प्रश्न क्रमांक 38 कोणत्या राज्य सरकारने बेरोजगार तरुणांसाठी बंगलार युवा साथी योजना सुरू करण्याची घोषणा केलेली आहे? ते बेरोजगारासाठी ही योजना आहे आणि बेरोजगाराला 1,500 रुपये भेटणार आहेत या योजनेअंतर्गत. आणि ही योजना आहे पश्चिम बंगालची, ज्यामध्ये 21 ते 40 वयोगटातील बेरोजगारांना हा भत्ता भेटला जाणार आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 39 फेब्रुवारी 2026 मध्ये उधमपूर, जम्मू काश्मीर येथील बसवगड वनक्षेत्रात भारतीय सैन्याने केलेल्या दहशतवादी विरोधी कारवाईचे सांकेतिक नाव काय आहे? तर ते आहे ऑपरेशन किया. ऑपरेशन किया कुठे केलं? तर ते उधमपूर येथे केलेलं आहे. बसंतगड क्षेत्रातील नक्षलवादी किंवा दहशतविरोधी कारवाया रोखण्यासाठी. यानंतर प्रश्न क्रमांक 40 हरियाणातील हिसार जिल्ह्यातील कोणत्या हडप्पा स्थळावर उत्खननादरम्यान मातीच्या जेवणाच्या टेबलाचे व चुलीचे अवशेष सापडलेले आहेत? तर राखीगढी येथे हे सापडलेलं आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 41 लष्करी सामर्थ्याच्या आधारावर ग्लोबल फायर पॉवर इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक किती आहे 2026 मध्ये? तर तो आहे 4था. पहिल्या क्रमांकावर आहे अमेरिका म्हणजेच USA, दुसऱ्या क्रमांकावर आहे रशिया म्हणजेच RUS आणि तिसऱ्या क्रमांकावर चीन आहे. तर 4थ्या क्रमांकावर भारत आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 42 मिलोना कोर्टाना इटली येथील हिवाळी ऑलिम्पिकमध्ये कोणत्या भारतीय खेळाडू ऑलिम्पिक मशालीचे नेतृत्व करेल? आता कुठला खेळाडू हे आपल्या भारतीय मशाल धारण करून नेतृत्व करणार आहे? तर तो आहे अभिनव बिंद्रा. यानंतर प्रश्न क्रमांक 43 2047 पर्यंत सर्वांसाठी विमा या रोडमॅप अंतर्गत 100% विमा संरक्षण मिळवणारा भारतातील पहिला जिल्हा कोणता ठरलेला आहे? तर तो आहे राजस्थानमधील अलवर जिल्हा आहे आणि देसुला गाव आहे, ज्यांनी 2047 पर्यंत सर्वांसाठी विमा या रोडमॅप अंतर्गत 100% विमा संरक्षण मिळवलेलं आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 44 कोणत्या देशाने पुढील 5 वर्षांअंतर्गत अंतराळ आधारित AI डेटा सेंटर स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे? तर तो आहे आपला शेजारी राष्ट्र चीन. यानंतर प्रश्न क्रमांक 45 भारतात AI फिटनेस आणि इन्शोरेक्टर वर लक्ष केंद्रित करणारे ब्लॅक स्वान समिट 2026 उद्घाटन कोठे झाले आहे? तर या समिटचे उद्घाटन भुवनेश्वर, ओडिसा येथे झालेलं आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 46 89व्या संतोष ट्रॉफी 2025-26चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले आहे? तर तो आहे सर्व्हिसेस. म्हणजेच काय? तर सर्व्हिसेस अंतर्गत फुटबॉल स्पर्धा आयोजित केली जाते आणि त्या फुटबॉलचे आयोजक होते आसाम आणि ही फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धा ही 8वी आवृत्ती होती. मग याचे
विजेते कोण ठरले तर सर्व्हिसेस, म्हणजे जे काही सर्व्हिसेस अंतर्गत संघ असतात ते ठरलेले आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 47, ग्लोबल साऊथमध्ये पहिले ग्लोबल AI इम्पॅक्ट समिट कोठे 2026मध्ये आयोजित केली जात आहे, तर ती आहे नवी दिल्ली, भारत येथे. ही समिट 16 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी 2026मध्ये भारत मंडपम म्हणजेच काय तर प्रगती मैदान येथे आयोजित करण्यात येणार आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 48, प्रगत अँटी ड्रोन सुरक्षा प्रणाली तैनात करणारे भारतातील पहिले बंदर कोणते बनले आहे, तर ते तमिळनाडूमधले FIO चिदंबरम बंदर बनलेले आहे, जे की थुथुकुडी येथे आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 48, जागतिक कडधान्य दिन कधी साजरा केला जातो, तर तो 10 फेब्रुवारीला साजरा केला जातो. हा 2019 पासून साजरा करण्यास सुरुवात झाली आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 49, 2026 सालासाठी संयुक्त राष्ट्राच्या नियमित अर्थसंकल्पात भारताने एकूण किती टक्के रक्कम दिली आहे, तर ती आहे 3.52 कोटी किंवा 52 कोटी मिलियन डॉलर दिलेली आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 49, 2026 साली संयुक्त राष्ट्राच्या नियमित अर्थसंकल्पात भारताने एकूण किती टक्के रक्कम दिली आहे, तर ही रक्कम डॉलरमध्ये असते आणि आपल्या भारताने 35.18 मिलियन डॉलर इतकी रक्कम संयुक्त राष्ट्राच्या नियमित अर्थसंकल्पात दिली आहे. त्यामुळे आपला देश आता ऑनर रोलमध्ये आलेला आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 50, भारतातील पहिल्या क्वांटम व्हॅली प्रकल्पाची पायाभरणी कोठे करण्यात आली, तर ते आहे आंध्र प्रदेशमधील अमरावती. क्वांटम व्हॅली प्रकल्पाची पायाभरणी ही आंध्र प्रदेशमधील अमरावती येथे करण्यात आलेली आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 51, सेफ म्हणजेच SAFF अंडर-19 महिला फुटबॉल चॅम्पियनशिप 2026च्या कोणत्या देशाने जिंकली आहे, तर ती जिंकलेली आहे भारताने. आता सेफचा अर्थ काय होतो आपण पाहून घेऊया. तर साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशन हा सेफचा अर्थ होतो. याचं आयोजन केलेलं होतं नेपाळमध्ये पोखरा स्टेडियमवर. यानंतर प्रश्न क्रमांक 52, ओडिसातील चांदीपूर येथून अग्नी-3 बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कोणत्या संस्थेने घेतली, तर ती आहे DRDO. आता DRDOने ही चाचणी घेतली, पण तिची क्षमता किती आहे, मग तिची क्षमता आहे 1.5 टन. त्याचबरोबर ही चाचणी ओडिसातील चांदीपूर येथून घेतलेली आहे आणि ती 3000+ किलोमीटर एवढ्यापर्यंतचं लक्ष्य साधू शकते. त्याचबरोबर ती पृष्ठभागावर मारा करते आणि ती मोबाईल लॉन्चरवरून यशस्वी उड्डाण करू शकते. आता मोबाईल लॉन्चर म्हणजे काय असं विचाराल तर एखादा ट्रक वगैरे असेल त्यावरून ती उड्डाण किंवा लॉन्चिंग करू शकता आपण. यानंतर प्रश्न क्रमांक 53, केरळनंतर कोणते राज्य व्यापक राज्यस्तरीय बर्ड ॲटलस प्रकाशित करणारे भारतातील दुसरे राज्य बनलेले आहे, तर ते आहे गोवा. आणि हे तुम्ही म्हणाल की बर्ड ॲटलस काय आहे, तर एक वैज्ञानिक दस्तऐवज आहे आणि 9व्या पक्षी महोत्सवामध्ये गोव्याने हा दस्तऐवज प्रस्तुत केला आहे आणि ते केरळनंतर गोवा हे दुसरं राज्य आहे ज्यांनी बर्ड ॲटलस जाहीर केलेला आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 54, कोणत्या बँकेने भारतातील पूर्णपणे डिजिटल फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स परवाना जारी केलेला आहे, तर ती आहे कोटक महिंद्रा बँक.
यानंतर या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न आहे, केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आत्मनिर्भर अभियान कोठे सुरू केलेले आहे? तर ते आहे सिहोर मध्य प्रदेशमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत दररोज पाहत जा आणि पाहिल्याबद्दल धन्यवाद. त्याचबरोबर सर्व प्रश्न लिहून घेत जा, म्हणजे तुमचा अभ्यास आणि रिव्हिजन व्यवस्थित होत जाईल. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू, मेहनती, जिद्दी विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद.